विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त असा मराठी निबंध। निबंधाचा विषय आहे विज्ञान शाप की वरदान। सर्व इयत्तेमध्ये तसेच 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा या विषयावर निबंध विचारला जातो। तर आपल्या लक्षात येत नाही विज्ञान नेमकं शाप आहे की वरदान आहे। तर हा निबंध आपण काळजीपूर्वक बघूया। मुद्देसूद आपल्याला या निबंधाचा अभ्यास करायचा आहे। तर प्रस्तावना, विज्ञान हे मानवाच्या प्रगतीमध्ये फार पूर्वीपासून आघाडीवर आहे। असंख्य समस्यांचे समाधान करणारे आणि मानवाला अभूतपूर्व प्रगतीकडे नेणारे हे विज्ञान आहे। तरीही या दुधारी तलवारीमध्ये आशीर्वाद आणि शाप दोन्ही आहेत। सखोल फायदे आहेत आणि महत्त्वपूर्ण नैतिक, पर्यावरणीय आणि अस्तित्वात्मक आव्हाने देखील आहेत। विज्ञानाचा आशीर्वाद आहे तांत्रिक प्रगती। विज्ञानातील सर्वात स्पष्ट आशीर्वादांपैकी एक म्हणजे तांत्रिक प्रगती। चाकाच्या शोधापासून ते इंटरनेटच्या निर्मितीपर्यंत विज्ञानाने मानवी जीवनात सातत्याने बदल घडवून आणले आहेत। या नवकल्पनामुळे दळणवळण, वाहतूक आणि एकूणच जीवनमान सुधारले आहे। वैद्यकीय विज्ञानाने विशेषतः उल्लेखनीय प्रगती केली आहे। कोरोनासारख्या रोगांचे निर्मूलन, लस विकसित करणे आणि शस्त्रक्रिया तंत्रे विकसित करणे, ज्यामुळे आयुष्यमान वाढते आणि मृत्यूदर कमी होतो। दुसरा मुद्दा आहे विश्वाची समज। विज्ञानाने विश्वाबद्दलची आपली समजही खूप वाढवली आहे। खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या क्षेत्रांनी अवकाशाची विशालता, ताऱ्यांचे स्वरूप आणि कृष्णविवरांचे म्हणजे ब्लॅक होल्स अस्तित्व प्रगट केले आहे। असे ज्ञान केवळ मानवी जिज्ञासा पूर्ण करत नाही तर व्यावहारिक फायदे देखील प्रदान करते। उदाहरणार्थ उपग्रह, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, जागतिक दळणवळण, नेटवर्क आणि हवामान अंदाजासाठी अविभाज्य आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक वाढ आणि सुधारित राहणीमान। वैज्ञानिक नवकल्पना आर्थिक विकासाला चालना देतात। औद्योगिक प्रगतीमुळे वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे, ज्यामुळे उत्पादने अधिक परवडणारी आणि प्रवेशयोग्य बनली आहेत। शेतीमध्ये वैज्ञानिक पद्धतींनी क्रांती झाली आहे, ज्यामुळे अन्न उत्पादनात वाढ झाली आहे आणि मोठ्या लोकसंख्येला टिकवून ठेवण्याची क्षमता आहे। जैवतंत्रज्ञानाने अनुवांशिकरित्या सुधारित पिकांचा विकास करण्यास सक्षम केले आहे, जे कीटक आणि पर्यावरणीय ताणांना अधिक प्रतिरोधक आहेत। अन्न सुरक्षा सुनिश्चित करतात। तर हे झाले विज्ञानाचे वरदान। आता विज्ञानाचा शाप बघा, पर्यावरणाचा ऱ्हास। जसे विज्ञानाचे वरदान आहे तसेच काही दुष्परिणाम देखील आहेत, ज्यामुळे मानवी जीवन अथवा संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येणार आहे। तथापि विज्ञानाचे आशीर्वाद महत्त्वपूर्ण शापांमुळे संतुलित आहेत। पर्यावरणाचा ऱ्हास ही सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे। औद्योगिकीकरण आणि तांत्रिक प्रगती आर्थिक विकासाला चालना देत असताना प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलांना कारणीभूत ठरले आहे। जीवाश्म इंधनावरील अवलंबनामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत आहे, ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानाच्या तीव्र स्वरूपाला हातभार लागला आहे। वैज्ञानिक प्रगतीची पर्यावरणीय किंमत शाश्वत पद्धतींच्या गरजेची स्पष्ट आठवण आहे। मानवी फायद्यांसाठी आपण प्रदूषण व ग्लोबल वॉर्मिंग यात भर घालत आहे। त्यानंतर आहे नैतिक द्विधा। विज्ञान अनेक नैतिक दुविधा देखील सादर करते। अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान, उदाहरणार्थ मानवाने नैसर्गिक प्रक्रियांमध्ये किती प्रमाणात हस्तक्षेप करावा याबद्दल प्रश्न उपस्थित करतात। क्लोनिंग, स्टेम सेल संशोधन आणि डिझायनर आमच्या नैतिकतेच्या कल्पनांना आणि नैसर्गिक व्यवस्थेला आव्हान देतात। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या प्रगतीमुळे रोजगार, गोपनीयता आणि मानवतेची व्याख्या
यांच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण होते. विज्ञानाचे शस्त्रीकरण. वैज्ञानिक प्रगतीच्या सर्वात गडद पैलूंपैकी एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रे विकसित करणे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान विकसित झालेल्या अणुबॉम्बने वैज्ञानिक ज्ञानाची विनाशकारी क्षमता दाखवून दिली जेव्हा त्याचा वापर विनाशकारी हेतूंसाठी केला जातो. अणु, जैविक आणि रासायनिक अस्त्रांच्या अस्तित्वामुळे जागतिक सुरक्षेसाठी सतत धोका निर्माण होतो, ज्यात अतुलनीय मानवी दुःख आणि पर्यावरणाचे नुकसान होण्याची क्षमता असते. त्यानंतरचा मुद्दा आहे संतुलन राखणे जबाबदार आणि नैतिक वैज्ञानिक सराव. आशीर्वाद आणि शाप यामधील सूक्ष्म रेषेवर पाहताना जबाबदार आणि नैतिक वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये नियमाची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे, जे वैज्ञानिक संशोधन सुनिश्चित करतात आणि त्याचे अनुप्रयोग मानवतेच्या आणि पृथ्वी व मानवतेच्या कल्याणास प्राधान्य देणाऱ्या मार्गाने आयोजित केले जातात. नैतिक मार्गदर्शक तत्त्वे आणि निरीक्षण समित्या, अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या वादग्रस्त क्षेत्रांशी संबंधित जोखीम कमी करण्यात मदत करू शकतात. त्यानंतर आहे शाश्वत विकास. वैज्ञानिक प्रगतीचा पर्यावरणीय प्रभाव रोखण्यासाठी शाश्वत विकासाला चालना देणे आवश्यक आहे. सौर आणि पवन ऊर्जा यासारखे अक्षय ऊर्जा स्रोत जीवाश्म इंधनांना पर्याय देतात, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करतात, पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापनातील नवकल्पना प्रदूषण आणि संसाधनांच्या ऱ्हासाला तोंड देऊ शकतात. शाश्वत कृषी पद्धती अन्न सुरक्षा सुनिश्चित करताना जैवविविधतेचे संरक्षण करू शकतात. त्यानंतर आहे जागतिक सहयोग. विज्ञानासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक सहकार्य महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय करार जसे की हवामान बदलावरील पॅरिस करार जागतिक समस्या हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांचे उदाहरण देतात. सहयोगी संशोधन उपक्रम जटिल समस्यांचे निराकरण करण्यासाठी संसाधने आणि ज्ञान एकत्रित करू शकतात, हे सुनिश्चित करून की वैज्ञानिक प्रगती सर्व मानवतेला लाभ देते. आणि शेवटचा मुद्दा आहे विज्ञान शाप की वरदान या निबंधाचा निष्कर्ष. आशीर्वाद म्हणजेच वरदान आणि शाप देण्याची दुहेरी क्षमता असलेली विज्ञान मानवी चातुर्य आणि महत्त्वाकांक्षेची जटिलता प्रतिबिंबित करते. समाजाचे उदात्तीकरण करण्याची, रोग बरे करण्याची आणि विश्वाची रहस्ये उलगडण्याची शक्ती त्यात आहे. विज्ञानामुळे आपण नक्कीच प्रगती केली, परंतु हेच कारण आपल्या पृथ्वीच्या विनाशाचे कारण तर नाही होणार याचा विचार होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व इयत्तेसाठी उपयुक्त असा विज्ञान शाप की वरदान हा मराठी निबंध अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि मुद्देसूद पाहिला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.